नमस्ते ताई आणि दादानो. हे बघा आभाळ गच्च भरले आमच्या इकडं. पावसाचं वातावरण आहे. हे बघा झाडे डोलत आहेत. तुम्ही बघू शकता आमच्या इथं झाडे हिरवी 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 झालेत बघा. आणि गरजायला लागलेला आहे. आला का आवाज? जरा पाऊस येण्याच्या सुरुवातीची लक्षणं आहेत. मला वाटतंय लवकरच पावसाळ्याची सुरुवात झालेली दिसते. हे बघा, मी इथं भात झाकून ठेवलेली आहे. अरेच्या कडीपत्ता सुकायला लागला का रे? एक मिनिट. थोडंसं ह्याला आज पाणी दिलं नाही, उन्हामुळे जरा सुकायला लागलं. हे बघा गरजायला लागलंय. बहुतेक आभाळ गच्च झाले, पाऊस येतोय. रात्रीपासून ह्याची धडधड चालू आहे. तर हे बघा असं आभाळ गच्च भरलेलं आहे. इकडं नाही, या साईडला आहे. दिसलं का? खूप आभाळ गरज आहे. आणि मला वाटतं आज पावसाचं आगमन होणार आहे. तर मी इथं आमच्या बाहेर कॉटवर बसून व्हिडिओ शूट करते. तर तुम्ही पण निसर्ग बघा. हे बघा निसर्गाचा एक प्रकार कुत्ता पण आहे. हा पळतोय इकडून. बघू शकता तुम्ही. खूप गरजत आहे. म्हणलं थोडं गरजायला रिअल आवाज दाखवावा. येतोय का आवाज? आवाज येत असेल तर कमेंटमध्ये सांगा आवाज येतो म्हणून. आणि आमची कॉलनी आहे. कॉलनी तर तुम्हाला माहितीच आहे माझी. मी कॉलनीमध्ये राहते, लक्ष्मी शुगरच्या. आता सध्या दुपारी सगळे ड्युटीला गेलेले आहेत. आदमी लोक घरी कुणी नाही, फक्त लेडीज आहेत. त्या पण झोपलेल्या असतात दुपारी. हे बघा इकडं कारखाना आहे आमच्या तिकडं. तो पिवळा ट्रॅक्टर दिसतो तो पण आमचाच आहे. तिकडं कारखाना आहे. तो बघा असं कॉलनीचं स्वरूप आहे. बघू शकता तुम्ही. आणि मध्ये चिंचचं इतकं गोंधळ होत होता. माझ्या दारात पाला येत होता. बापरे, झडता कंटाळा आला. तर हे बघा ही आमची कॉलनी आहे. खूप गरजते. तुम्ही म्हणसाल कॉलनीमध्ये तू मोबाईल कसा काय गरजत असताना, विजा चमकत असताना शूट करते. तर त्याचं काय आहे, मी कॉलनीमध्ये फॅक्टरीच्या साईडला राहत असले ना, विजाची काही भीती नसते. हे बघा आहे का, तुम्ही बघू शकता. हां, बाकी थोडंसं वाईट म्हणजे माझी आळू बघा कशी झाली, सरकुडी. यात गवत झालं एवढं. गवतामध्ये ह्या काय झालं माहिती आहे का, मुंग्या भरपूर झाल्यात म्हणून. त्या चावणाऱ्या मुंग्या, म्हणून मी काढलं नाही. माझी आळू बघा कसं झाली, कोमात गेली. तर बघू शकता. तर मी अशी शूट करते व्हिडिओ. झोपेतनं उठून करते. हे बघा दिसला का? इकडं गरजतंय बरं का. हां, गरजतंय इकडं. बघा आभाळ आहे भरपूर. इकडं कमी आभाळ आहे, इकडं जास्त आभाळ आहे. तर बघा आमच्या इथलं कॉलनीचं परिसर. इकडं पाठीमागं हे बघा झाडं आहेत सगळी. या झाडाच्या पलीकडे आंब्याची बाग आहे. आंबे भरपूर आहेत. आता आंबे उतरायला चालू आहेत. आम्हाला आंबे मिळतील आशा करतो. आमच्यापर्यंत लवकर आंबे येतील. आणि बघा तुम्ही, आज सहज आठवलं, म्हणलं चला गरजाय तर लागले तर एक व्हिडिओ काढून घ्यावा आणि टाकावा. येते काय ऐकायला तुम्हाला सगळ्यांना? तर हे बघा काय इकडं ऊन आहे. ह्या साईडला ऊन म्हणजे ऊन नाही, पण स्वच्छ आभाळ आहे. आणि या साईडला आभाळ गच्च झालेला आहे. कोणत्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता आहे. तर आमचे बघा कसे बसलेत कोपऱ्यात सगळे, शिंबाग वगैरे कोण सगळे. टॉनी
टोन्या, हे बघा, हे आमचं मांजर नाही बरं का पिवळं, पण मांजर येऊन बसते आमच्यापाशी. आमची पोरं त्याला ते गोरा घाऱ्या डोळ्याचा म्हणून टोनी म्हणतात. तर चला, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. गर्जण्याचा खूप आवाज येत आहे बघा, किती गरजतंय. आणि थँक्यू.